सार्वजनिकरित्या करतेच आहे आणि मुंबई शहरावर आणि मुंबईकरांवर होणाऱ्या अन्यायाच्या बाबतीत या पोलखोलच्या कार्यक्रमातून या ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराची नवनवीन रूप ही जनतेसमोर आम्ही आणतो आहोत। पहिल्यांदा जसं आम्ही पाहतो की जे प्रकरण आता वार्ताहर परिषदेच्या माध्यमातून मी पोलखोलचा पुढचा टप्पा म्हणून मांडतोय, अशा पद्धतीची प्रकरण हे पहिल्यांदाच महाराष्ट्रात आम्ही बघतो। मुंबईमध्ये सरकारी जागांची लयलूट, महाराष्ट्र सरकारच्या मालकीच्या जागांची लयलूट कशी होते, प्रकरण त्याचं आहे। समाजाच्या जनहितार्थ दिलेल्या अल्पसंख्याक समाजाच्या सरकारी जागा याच्यावर भ्रष्टाचाराचं कुरण कसं वाढतंय, प्रकरण त्याचं आहे। पंचतारांकित विभागामध्ये ज्या भागामध्ये जमिनीचे भाव हे प्रचंड आहेत, अशा ठिकाणच्या सरकारी मालकीच्या जागा कवडीमोल किमतीला देण्याचा सरकारी कार्यक्रम या ठाकरे सरकारमध्ये आम्ही पहिल्यांदाच पाहतोय। प्रकरण याचं आहे। आणि या सगळ्यापेक्षा गंभीर म्हणजे जे बांधकाम सरकारी जागेवर आहे, जे हेरिटेज डिक्लेअर्ड आहे, जे ऐतिहासिक वास्तू म्हणून घोषित केलेलं आहे, अशा जागा मुंबईतल्या विकल्या जात आहेत, हे सुद्धा गंभीर आहे। पहिल्यांदाच आम्ही या पद्धतीने सगळे प्रकरण बघतो। मुंबईतील वांद्रे पश्चिम विभागातील बँडस्टँड जवळ उच्च प्रतीचे आणि दराच्या जागा असलेल्या भागामध्ये, म्हणजे बांद्रा ताजलँड सँडच्या बाजूला, बांद्रातील ताज हॉटेलच्या बाजूला महाराष्ट्र सरकारच्या मालकीची 5081 स्क्वेअर यार्ड, म्हणजे जवळजवळ 1 एकर 5 गुंठे। आपण कल्पना करू शकता, समुद्रकिनारी बांद्रा बँडस्टँडला बांद्रा ताज हॉटेलच्या बाजूला 1 एकर महाराष्ट्र सरकारची जागा, जी भाडेपट्ट्यावर लीजवर 1905 पासून बांद्रा पारसी कोवलन होम फॉर वुमन चॅरिटेबल ट्रस्ट या एका ट्रस्टला दिली गेली होती, ज्या ट्रस्टचं लीज भाडेपट्टा 1980लाच संपला। अशी मोक्याची जागा त्यावेळेला सरकारने समाजातील आजारी पडलेल्या लोकांना बरं होण्यासाठी विश्रांतीची जागा या उपयोगासाठी या चॅरिटेबल ट्रस्टला दिली होती। हेतू रुग्णांना विश्रांती मिळून बरं होण्यासाठीची जागा, या हेतूसाठी दिली होती, ज्यावर 2034च्या DP प्रमाणे, विकास आराखड्याप्रमाणे रिहॅबिलिटेशन सेंटर असं आरक्षण टाकण्यात सुद्धा आलं। ती जागा राज्य सरकारच्या महसूल खात्याअंतर्गत असतानाही, भाडेपट्टा लीज करार संपलेला असतानाही
एका इम्पिरियल इन्फ्रा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच रुस्तमजी नावाच्या विकासकाला कवडी मोल दराने विकण्याचा घाट आणि कट सरकारच्या खात्यांतर्गत घातला गेला आणि ती विकण्यात सुद्धा आली। ज्या जागेमध्ये नेट प्रॉफिट फायदा आजच्या प्रचलित महापालिकेच्या धोरणानुसार MRTP विकास नियंत्रण नियमावलीनुसार देय जे बांधकाम मंजूर केलं जाईल या सगळ्याची जर किंमत बघितली तर ज्यामध्ये सगळे खर्च अगदी व्याजासहित काढल्यानंतर ज्याचा निव्वळ फायदा रुस्तमजी नावाच्या बिल्डरला 1003 कोटी रुपयाचा होणार आहे। या 1003 कोटीच्या फायदा होणाऱ्या भूखंडाला केवळ 234 कोटी रुपयात विकण्याच्या सगळ्या परवानग्या त्या ट्रस्टला आणि कलेक्टरने महसूल खात्याच्या मार्फत दिल्या गेल्या। या रुस्तमजी विकासकाचे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधल्या कुठल्या मंत्र्याशी लागेबांधे आहेत की ज्यामुळे ज्या हेतूसाठी गरीब रुग्णांच्या विश्रांतीच्या हेतूसाठी केवळ 12,000 स्क्वेअर फूट दिली गेली ती सरकारी जागा आणि विकासकाला मात्र 1,90,000 फूट संपूर्ण मालकीवर दिली गेली। असा निर्णय जो केला गेला त्यातून खरं तर या प्रकरणात 1,003 कोटी रुपयाचा फायदा हा विकासकाला पूर्णपणे देण्याचा निर्णय केला गेला। खरं तर चॅरिटी कमिशनरच्या जॉइंट कमिशनरने ही जागेला विकण्याची परवानगी देताच कामा नये होती, कारण ज्या वेळेला ही चॅरिटी कमिशनरने परवानगी दिली त्यावेळेला ट्रस्ट आणि सरकार यामध्ये भाडेपट्टा करार संपुष्टात आला होता आणि कायदेशीररित्या असं म्हणता येऊ शकतं की ती जागा सरकार दरबारी वर्ग करण्याची किंवा सरकारला परत मिळण्याची सुरुवात झाली होती। मग जी जागा सरकारची स्वतःची होती किंवा स्वतःच्याकडे वळवण्याची प्रक्रिया सुरू झाली होती ती जागा संपुष्टात आलेल्या कराराच्या ट्रस्टला विकण्याची परवानगी देण्यात आली, संशयास्पद आहे। आणि जॉइंट कमिशनर नंतर अपीलमध्ये तर चीफ चॅरिटी कमिशनरने रिटायर्ड होण्याच्या 2 दिवस आधी ती विकासकाला संपूर्ण मालकीवर देण्याचा निर्णय निवाडा देऊन टाकला। हे सगळं प्रकरण चॅरिटी कमिशनर स्तरावर सुद्धा संशयित वाटावं अशी चर्चा आहे। त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जी जागा महाराष्ट्र सरकारच्या मालकीची जी जागा अतिशय जास्त किंमत मिळू शकते अशा भागातली जी जागा केवळ भाडे करार संपुष्टात आल्यानंतर सुद्धा वर्ग 2 पद्धतीने त्याच ट्रस्टला दिली असती आणि त्यानंतर जर विकण्याची परवानगी मिळाली असती तर सरकारला, महाराष्ट्र सरकारला 380 कोटी रुपयाचा प्रॉफिट झाला असता।
तरीही सरकारने ती जागा स्वतःकडे वळवली नाही, वर्ग 2 केली नाही, चॅरिटी कमिशनरच्या निर्णयावर आक्षेप घेतले नाहीत, विकासकाने विकण्याची परवानगी सरकारच्या हरकतीला न मानता केली तरी कारवाई केली नाही, आणि किमान 4-5 करोडमध्ये ही 1000 कोटीच्या जागेला महाराष्ट्र सरकारने त्या ट्रस्टला संपूर्ण मालकी करून विकासकाला विकण्याचा हा भ्रष्टाचार केला आणि त्यातनं 1000 कोटी रुपयाचं नुकसान झालं, हा त्यामध्ये आमचा आरोप आहे। या संदर्भामध्ये आमची मागणी आहे, मुंबई महानगरपालिकेने तिथे उच्चभ्रू इमारतीच्या बांधकामाच्या परवानगीचा प्रस्ताव या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत मान्य करू नये। माननीय महसूल मंत्र्यांनी यामध्ये कलेक्टरची भूमिका संशयास्पद नाही, हेतुपुरस्सर भ्रष्टाचाराची आहे, त्यामुळे या विषयावर चौकशी तातडीने नेमावी। या सगळ्या प्रकरणामध्ये सरकारी जागा कमी किमतीत विकासकाला बिल्डरला मिळावी म्हणून त्याच्या व्हॅल्युएशनचं काम ज्यांनी केलं ते व्हॅल्युएशन मुद्दामून इतकं कमी दाखवण्यात आलं की विकासकाला फायदा व्हावा आणि सरकारला रेव्हेन्यू कमी मिळावा। त्या व्हॅल्युअरचा सुद्धा सहभाग आहे, म्हणून या प्रकरणात CID चौकशी सरकारने करावी आणि तोपर्यंत हस्तांतरणाच्या प्रक्रियेवर स्थगिती द्यावी, अशी आमची त्यातली मागणी आहे। हे प्रकरण 2020 ते 2022 मधलं आहे। खरं तर 2020ला वर्तमानपत्रात ज्या वेळेला या ट्रस्टने ही जागा विकण्याची ॲडव्हर्टाइजमेंट दिली त्याच वेळेला खडकन सरकारने उभं राहायला पाहिजे होतं की आमच्या मालकीची जागा, याच्यावर तुमचा भाडेपट्टा करार संपलेला आहे, तुम्ही वर्ग 2 करण्यासाठीची प्रक्रिया केलेली नाही, तुम्हाला विकण्याचा अधिकार नाही। पण सरकार मूग गिळून गेले वर्षभर जी जागा ज्या हेतूसाठी दिला त्या हेतूही बारगळला। त्या जागेवर महानगरपालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार जे आरक्षित बांधकाम महापालिकेला मिळणं अपेक्षित होतं तेही विकासकाने परस्पर ट्रस्टला दिल्याचं दाखवलं, त्याच्यावरही हरकत घेतली नाही। आणि आज जे भाव अंडर व्हॅल्यू करून दाखवले गेले त्यामुळे स्टॅम्प ड्युटी रेडी रेकनरचाही तूट झाली आणि सगळे खर्च बाजूला काढले तरी आज त्या जागेवर एक वीट न रचता त्या विकासकाला 1000 कोटीचा प्रॉफिट पहिल्या दिवसापासून करण्या एवढं हा रुस्तमजी यांच्या मर्जीतला काय? 6व्या माळ्यावरच्या मंत्रालयातल्या मुख्यालयात कोण हे धंदे करत आहे, या बाबतीत आमचा सवाल आहे। 100% यामागे राजकीय षडयंत्र आहे आणि मी दाव्याने यासाठी म्हणतोय की विशेषतः बांद्रा खारच्या भागामध्ये जिथे जागांच्या किमती या भयंकर आहेत, या भागामध्ये हे तिसरं प्रकरण आहे। तुम्हाला माहीत असेल कार्टर रोडला खारला समुद्र किनाऱ्याजवळ जी जागा अशाच एका पारशी ट्रस्टच्या शाळेची आरक्षित, त्यावरची मैदानापासून रस्त्यापासून उद्यानापासून ओल्ड एज होमपासून हॉस्टेल ही सगळी आरक्षणं या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने काढून ती सुद्धा समुद्र किनारची बड्या किमतीची जागा एका कोठारी नावाच्या बिल्डरला दिली। त्यानंतरचे दुसरं प्रकरण कार्टर रोड नंतर बँडस्टँडचं आहे। अजून 2 प्रकरणं पाईपमध्ये आहेत, योग्य वेळेला मी तीही काढीन। आणि त्यामुळे त्यावेळेला
अल्पसंख्याक समाजातल्या काही संस्थांना समाजोपयोगी कामासाठी दिलेल्या सरकारी जागा आता विकासकाला हजारो कोटीचा प्रॉफिट करण्यासाठी कुठलीही पारदर्शक पद्धती न करता सरकारी जागांची किंमत कमी दाखवून विकासकाला जास्त फायदा करून सर्व परवानग्या देण्याचा जो टप्प्याटप्प्यातला घाट आहे याचा मास्टर माइंड 6व्या माळ्यावरच आहे. पूर्ण चौकशी अंती ते समोर येईल. एक मराठी में बोल लेता हूँ. जसं हे प्रकरण आम्ही मुंबईमध्ये पहिल्यांदाच बघतो आहोत की हजारो कोटीची सरकारी जागा कवडी मुलाने विकायला सरकारनेच घाट घालावा, तसं मुंबई शहरात आम्ही पहिल्यांदाच पाहतो की मुंबई महानगरपालिका मुख्यालयामध्ये कंत्राटदाराला त्याची बोली लावून जास्तीचा नफा मिळवण्यासाठी अंदाजित रक्कम वाढवायला 4 वेळा टेंडर परत परत केलं जातं. जे प्रकरण सांडपाणी प्रक्रियेवर प्रक्रिया केंद्र उभं करण्याचं महापालिकेत काल परवा झालं आहे, ते प्रकरण म्हणजे मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भ्रष्टाचार नफेखोरी करणाऱ्या कंत्राटदाराला त्याची बोलीचं संयुक्तिक दाखला देता यावा म्हणून अंदाजित किंमतच प्रकल्पाची वाढवली गेली आणि त्यासाठी 4 वेळा टेंडर केलं गेलं. 2020 मध्ये ज्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या प्रकल्पांची अंदाजित किंमत 16,000 कोटी होती, बड्या दराने कंत्राटदार आले, मग जनतेसमोर उत्तर काय देणार म्हणून रिटेंडर पे रिटेंडर करून 2020ला जे 16,000 कोटीचं होतं त्याची अंदाजित किंमत 2021 मध्ये 29,763 कोटी केली. म्हणजे अंदाजित किंमत वाढवायला संधी मिळावी, कंत्राटदाराची बोली संयुक्तिक वाटवावी म्हणून जर महापालिका मुख्यालय काम करत असेल तर असं भ्रष्टाचाराचं कुरण असलेलं प्रकरण महापालिकेत आम्ही पहिल्यांदा बघतोय. तिसरा मुद्दाही असंच आहे. या सरकारमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या ठाकरे सरकारमध्ये जे चाललंय हे इतकं भयंकर आहे. जसं मंत्रालयाच्या 6व्या माळ्यातूनच सरकारी जमीन विकल्याला घाट घातला जातो, मुंबई महापालिका मुख्यालयातूनच कंत्राटदाराची बोली संयुक्तिक वाटवण्यासाठी अंदाजित रक्कम वाढवली जाते. तसंच पहिल्यांदा आम्ही बघतो आहोत तिसरं प्रकरण की पोलीस मुख्यालयातच निर्दोष व्यक्तीच्या खुनाचा मुर्दा पाडण्याचा कट रचला जातो. मनसुख हिरेन प्रकरणामध्ये NIAने चार्जशीट दाखल केली आणि त्यामध्ये स्पष्ट दिसतंय की ज्या पोलीस मुख्यालयात सामान्य जनतेने न्याय मागायला जावं त्याच पोलीस मुख्यालयामध्ये पोलीसच आजीमाजी पोलीस हे एका निर्दोष माणसाचा मुर्दा पाडण्याचा कट रचतात, 40-45 लाखाची देवाणघेवाण करतात, मुर्दे पाडण्याचा गट कारस्थान करून निर्देश देतात. मग आता पोलीस मुख्यालयच या ठाकरे सरकारच्या काळात मुर्दे पाडण्याचा ठरवण्याचा अड्डा झाला आहे. आणि म्हणून या राज्य सरकारमध्ये सामान्य माणसाला न्याय मिळेल अशी स्थितीच राहिलेली नाही. मंत्रालयाच्या मुख्यालयात सरकारी भूखंड विकणे चालू, मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात कंत्राटदाराला नफेकरी करायला परवानगी देणे चालू आणि पोलीस मुख्यालयात निर्दोष माणसांचे मुर्दे पाडण्याचे कट कारस्थान चालू. राज्यामध्ये अराजकतेची स्थिती आहे.
आज जो प्रकरण मैं आप सबके सामने रख रहा हूं वो भारतीय जनता पार्टी के पोल खोल अभियान का अगला चरण है। आगे चल के भारतीय जनता पार्टी सामान्य मुंबईवासी और मुंबई कर पर जिस प्रकार का अन्याय, अत्याचार और भ्रष्टाचार हो रहा है, ऐसे सभी मुद्दों को उजागर करेगा। और उस कड़ी में आज हम जनता को बताना चाहते हैं कि महाराष्ट्र विकास आघाड़ी के सरकार चलते समय महाराष्ट्र सरकार के मालकियत के ही प्लॉट को सरकार ही इस प्रकार फैसिलिटेट करके बेचने के लिए परमिशन दे रही है। जो प्लॉट और उसके ऊपर का कंस्ट्रक्शन, ये तो पहली बार हो रहा है कि जिस कंस्ट्रक्शन को बेचने की परमिशन मिली वो स्ट्रक्चर हेरिटेज में आता है तो भी उसको परमिशन दी गई है, ना कि हेरिटेज, इवन हिस्टोरिकल रेफरेंस भी उसका है, उस लिस्ट में आता है। ऐसे स्ट्रक्चर को और जगह को बेचने का काम सरकार ने फैसिलिटेट किया है। बांद्रा स्थित बांद्रा ताजलैंड्स के होटल के बाजू में बैंड स्टैंड पर जहां जमीन की कीमतें आसमान को छूती है, उस जगह पर महाराष्ट्र सरकार के मालकियत का प्लॉट जिस ट्रस्ट को लीज पे दिया था, उसकी लीज 1980 में समाप्त होने के बावजूद उसी ट्रस्ट को महाराष्ट्र सरकार के रेवेन्यू डिपार्टमेंट के अंदर बेचने की परमिशन भी दी थी और पूरी मालकियत देने का भी काम किया गया। जिस प्लॉट पर बिल्डर इंपीरियल इंफ्रा डेवलपर्स प्राइवेट लिमिटेड यानी रुस्तम जी बिल्डर, इसको ये महाराष्ट्र सरकार ने परमिशन देकर प्लॉट बेचा, चैरिटी कमिश्नर ने भी परमिशन दी। वो 1003 करोड़ रुपए की प्रॉफिट करने वाला बिल्डर को ये जगह 234 करोड़ रुपए में देने का काम किया। ये बेचने के लिए इस प्रॉपर्टी की, उस मलकियत के भूखंड की अंडर वैल्यूएशन भी किया गया। अगर इस भूखंड का लीज क्लास 2 में भी रखा जाता सरकार की तरफ से तो महाराष्ट्र की सरकार को 380 करोड़ रुपए आता, वो भी छोड़ दिया गया। सिर्फ बिल्डर को फायदा हो इसके लिए क्लास 1 करके चंद 4-5 करोड़ रुपए में 1000 करोड़ का प्रॉफिट देने का काम इस निर्णय के चलते किया गया। और उसके कारण जिस पर्पस के लिए ये प्लॉट बीमार आदमी को राहत मिले, इसका विश्रांति गृह बनाने के लिए तब दिया हुआ प्लॉट, उस पर्पस को भी खत्म किया गया। मुंबई महापालिका को, बीएमसी को रिजर्वेशन के अंडर, उसके अंदर जो जगह मिलने वाली थी वो मुंबई महानगर पालिका की जगह भी बिल्डर को दी गई और 1000 करोड़ का भ्रष्टाचार इसमें हुआ है। हम मांग करते हैं महाराष्ट्र सरकार इस पूरी प्रक्रिया पर स्थगिति दे। इसमें अंडर वैल्यूएशन भी हुआ है, नल एंड वॉइड परमिशंस भी दी गई है जो कानूनन गलत है। इस सब की इंक्वायरी हो, इसमें आर्थिक भी हित संबंध है, इसके लिए सीआईडी इंक्वायरी भी हो और इसमें मंत्रालय में बैठे छठे माले के कौन से मंत्री का वरद हस्त है, हाथ है, ये नाम भी सरकार घोषित करे। इसी के साथ साथ मुंबई में आज तीनों घटनाओं का मैं उल्लेख करता हूं, ये मुंबई में पहली बार हुआ है। जैसे मैंने बताया, सरकार के खुद के मालकियत के प्लॉट को बेचने के लिए कम दाम में सरकारी मदद करती,
ये मंत्रालय में हो रहा है, वैसे ही बीएमसी के सीवरेज ट्रीटमेंट प्लांट के कॉन्ट्रैक्टर्स को प्रॉफिटरिंग नफाखोरी करने के लिए मिले, इसके लिए बीएमसी ने खुद 4 बार रीटेंडर करवा के जो शेड्यूल कॉस्ट थी, अंदाजन कीमत थी इस प्रकल्प की, उसको बढ़ाने का काम किया। यानी कंत्राटदार को जस्टिफाई करने के लिए जो कॉस्ट 2020 में बीएमसी कहती थी 16,000 करोड़ है ये सीवरेज ट्रीटमेंट प्लांट बनाने की, उस कॉस्ट को 2021 में बीएमसी ने ही अब 29,600 करोड़ कर दी। ये भी मुंबई महापालिका में कॉन्ट्रैक्टर को पैसा कमाकर नफा करने के लिए किया हुआ पहली बार हमने देखा है। और तीसरी बात, उसी तरीके से मुंबई में पहली बार हम देख रहे हैं जहां आम जनता पुलिस कमिश्नर के ऑफिस में न्याय मांगने जाएगी, उसी पुलिस कमिश्नर के ऑफिस में मनसुख हिरेन मर्डर केस में अभी जो चार्जशीट एनआईए ने दाखिल की, उससे स्पष्ट हो गया कि निर्दोष आदमी का खून करने की साजिश ये पुलिस कमिश्नर के ऑफिस में ही चल रही थी। करने वाले भी पुलिस ही थे। अब जनता न्याय मांगने कहां जाएगी? अगर पुलिस मुख्यालय में ही अगर खून करने की साजिश रची जाती है तो ये कौन सी कानून सुव्यवस्था है? और इसके लिए पहली बार हम ये महाराष्ट्र में देख रहे हैं, मंत्रालय स्वयं सरकारी प्लॉट बेचता है कम दाम में, बीएमसी हेड ऑफिस खुद ही कॉन्ट्रैक्टर को प्रॉफिटरिंग करने के लिए शेड्यूल रेट बनाकर भ्रष्टाचार कर रही है, और पुलिस कमिश्नर ऑफिस में ही खून की साजिश रचनी जा रही है। ये महाराष्ट्र में पहली बार दिखाई पड़ रहा है। रावसाहेब दानवे असं म्हणाले की मी येत्या काळामध्ये ब्राह्मण मुख्यमंत्री पाहू इच्छितो, त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? मला असं वाटतं की हा विषय ज्या परिप्रेक्ष्यामध्ये रावसाहेब बोलले ते समजणं आवश्यक आहे, आणि त्या परिप्रेक्ष्यामध्ये जात धर्म भाषा भेदापेक्षा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणं ही महाराष्ट्राची आजची गरज आहे, ही त्यांची भावना आहे। राज्यात एखाद्या विशिष्ट जातीचा मुख्यमंत्री व्हावा असं म्हणणं योग्य नाही असं अजित पवार म्हणतात। 145चा बहुमताचा आकडा घेऊन या आणि कोणी मुख्यमंत्री होऊ शकतं असे अजितदादा जे आता म्हणालेत त्यात काही फार अयोग्य आहे असं मला वाटत नाही, आणि अशीच भावना रावसाहेब दानवेजींची सुद्धा आहे। त्यांच्या बोलण्याचा लहेजा आणि ढंग यातना विपर्यास केला जातोय। रावसाहेब दानवेजींचंही मत तेच आहे जे मी मांडलं। आज महाराष्ट्राच्या हिताचं एकच गोष्ट आहे, असलेली महाराष्ट्रासमोरची आव्हानं आणि त्या आव्हानांसाठी असलेल्या अनुभवाअंतर्गत गरज ही देवेंद्र फडणवीसच पूर्ण करू शकतात, हेच रावसाहेब दानवेंना म्हणायचं आहे। भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये संभाजी भिडे यांना क्लीन चिट दिली गेली, त्याच्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी या सगळ्या प्रकरणात आरोप केलाय की राष्ट्रवादी काँग्रेस आणि जयंत पाटील यांचा हात आहे या सगळ्या प्रकरणात संभाजी भिडेंना क्लीन चिट दिला। मला या विषयावर भाष्य करायचं नाही, कारण हे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे। या प्रकरणामध्ये अजून सुनवाया साक्षी चालू आहेत, आणि त्यामुळे ज्या प्रकरणाचा अजून अंतिम निवाडा आला नाही त्या प्रकरणात मध्येच बोलणं माझ्यासाठी तरी अयोग्य आहे, ते मी टाळतो। ओबीसीच्या आरक्षणाशिवाय निवडणुका होण्याची शक्यता आहे। काल सुप्रीम कोर्टाने त्या संदर्भातला निर्णयही दिला, याबद्दल भाजपची भूमिका काय? आम्हाला ही भीती होतीच की हे महाराष्ट्र विकास आघाडीचं ठाकरे सरकार ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला नख लावणार। हा केवळ घटनाक्रम नाही, ज्या पद्धतीने ओबीसींचं राजकीय आरक्षण गेलं किंवा जातंय किंवा जाईल, हा केवळ साधा घटनाक्रम नव्हे। आमचा आरोप आहे महाराष्ट्र विकास आघाडीचं ही सोची समजी साजिश आणि षडयंत्र आहे, आणि हे सोची समजी साजिश आणि षडयंत्र यासाठी म्हणतोय कारण हे प्रकरण अचानक आलेलं नाही।
हे प्रकरण जर आपण मागे 2 वर्ष बघितलीत तर हा विकास गवळी कोण आहे जो न्यायालयात जातोय, ज्याच्या निवाड्यावर हे आदेश आले, तो काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. मग तो विकास गवळी कुठल्याच नेत्याच्या जवळचा आहे काँग्रेसच्या? मग ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत की काँग्रेसचे या विभागाचे मंत्री आज महाराष्ट्र सरकारमधले आहेत? हाही संशोधनाचा विषय आहे. त्यानंतर ज्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते म्हणून 2.25 वर्षापूर्वी म्हणाले, केवळ सभागृहात म्हणाले नाहीत, पत्रव्यवहार केलाय आणि सरकारला हात जोडून विनंती केली, आमच्या ओबीसी समाजाचं आरक्षण वाचवा. त्यासाठी काय करा? तर त्यासाठी मागासवर्ग आयोग पहिला नेमा. 2.25 वर्षापूर्वी आम्ही म्हटलंय, आयोग नेमला गेलाय काल परवा 2-6 महिन्यापूर्वी. ट्रिपल टेस्ट करा म्हटलंय 2.25 वर्षापूर्वी आम्ही, अजूनही केलेलं नाही. 2.25 वर्षापूर्वी देवेंद्रजी म्हणालेत, अरे किमान अंतरिम रिपोर्ट तरी कोर्टासमोर सादर करा. काल परवा जो अंतरिम रिपोर्ट केला, जो न्यायालयाने फेकून दिलाय, महाराष्ट्र विकास आघाडीचा हे प्रकरण मागासवर्गीय आयोग, इंटरिम रिपोर्ट, ट्रिपल टेस्ट या प्रकारातला विलंब, हा विलंब हा कटाचा भाग आहे. न्यायालयातला दावेदार तुमचा, न्यायालयातला दावेदार मित्र तुमचा. न्यायालयामध्ये प्रकरण असताना विलंब तुम्ही मुद्दामून केलेला, न्यायालयासमोर बाजू मांडताना कुचकामी भूमिका तुमची. आणि या सगळ्यातून दुर्दैवाने ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला नख लागले गेला आहे. आणि म्हणून याच्या विरोधात जनक्षोभ जो समाजाच्या मनात आहे त्याचा आवाज भारतीय जनता पार्टी बनेल. आमच्यापुरता सांगायचं झालं तर या निवडणुका आरक्षणाविना होणं हे आम्हाला तेव्हाही मान्य नव्हतं, आजही मान्य नाही. जर ही स्थिती यांच्या षडयंत्रामुळे महाराष्ट्र विकास आघाडीची आली असेल तर आमच्या पक्षांतर्गत निर्णयात आम्ही ओबीसी समाजाचं आरक्षण सोडा, आवश्यकतेच्या जास्त वेळ पडली तर तेही आरक्षण आम्ही आमच्या अंतर्गत देऊ. सर, येत्या काही महिन्यात आता मुंबई महापालिकांचं सर्व निवडणुका होण्याची शक्यता वाटते. भाजपची तयारी आहे? भारतीय जनता पार्टीचं तर स्पष्ट मत है तैयार हम कल भी तैयार थे, आज भी तैयार है. भाग तो हो रहे थे, पळपुटे तर सत्ताधारी होते आणि त्या पळपुटेपणातच त्यांनी भीतीतून जे घेतलेले निर्णय होते ते कधी पावसापूर्वी घेऊ, कधी पावसानंतर वॉर्ड वाढवू, कधी डिलिमिटेशन लोकसंख्याची जनगणना न करता करू. हे सगळे भित्रूबाईचे प्रयत्न सत्ताधारी शिवसेनेचे होते. मी उत्तर दिलं. एक मुद्दा कालपासून आम्ही पाहतोय, तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा वाटतोय की ज्या पद्धतीने विशेषतः शिवसेनेचे विश्वविख्यात प्रवक्ते आणि काँग्रेसचे प्रवक्ते यांच्या हिरव्या उचक्या इतक्या वाढायला लागल्या आहेत की त्या हिरव्या उचक्यांनी मशिदीवरचे भोंगे कालपासून कमी झाले किंवा करावे लागले किंवा केले, यामुळे उपटं काढण्यासाठी हिंदू मंदिरांच्या बाबतीत अधिकाराला नख लावण्याचं काम ठाकरे सरकार मुद्दामून करते असा आमचा आरोप आहे. कारण मी बातम्या बघितल्या, कोणीतरी म्हणालं एवढे हिंदू मंदिरांवरचे भोंगे कमी झाले किंवा कमी करावे लागले, त्यातली आमची भूमिका आम्ही स्पष्ट करतो आहोत.
शक्तिपीठ, तीर्थस्थानं आणि प्रार्थनालय यात फरक आहे. भारतीय जनता पार्टी स्पष्ट भूमिका मांडते. शक्तिपीठ आणि तीर्थस्थानं या ठिकाणी या पद्धतीच्या पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीमची पण आवश्यकता आहे आणि आरत्या आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी येणाऱ्या गर्दी पाहता साऊंड सिस्टीमची, ध्वनी क्षेपाची सुद्धा आवश्यकता आहे. केवळ अनधिकृत भोंगे मस्जिदवरनं काढायला लागल्यामुळे तुमच्या हिरव्या उचक्या इतक्या वाढायला लागल्या आणि उपटं काढण्यासाठी जर तुम्ही शक्तिपीठ आणि तीर्थस्थानांवरच्या हिंदूंच्या अधिकाराला नख लावलं तर भारतीय जनता पार्टी याविरोधात आवाज उचलेल, आंदोलनही वेळ पडल्यास करेल. धन्यवाद. आशिषजी, संजय राऊत भोंगलेंच्या विषयावर अनेकदा भूमिका मांडताना असं म्हणतात की मनसेच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजप हा सगळा प्रकार करते. जे स्वतःचं राजकीय अस्तित्वच परपक्षाच्या नेत्याच्या खांद्यावर बसून करतात त्याने खांदे आणि खांदे पालटवर बोलू नये. संजय राऊतांचं राजकीय अस्तित्वच परपक्षाच्या, म्हणजे त्यांच्या परपक्षाच्या सर्वांच्या खांद्यावर आहे. त्यांना दिवसा डवळा असे दुसऱ्या तिसऱ्याच्या खांद्याची स्वप्न पडतात. त्यांचं असंही म्हणणं होतं काल की जे मंदिरांवरचे भोंगे किंवा मंदिरांवरचे लाऊडस्पीकर काढले गेले काकड आरती, त्याचंच उत्तर मी दिलं. मी हिंदूंसाठी हा काळा दिवस होता. मी त्याचंच उत्तर दिलं. हिरव्या उचक्या त्यांनाच आल्या आहेत आणि म्हणून म्हटलं मी शक्तिपीठ, तीर्थस्थानं ही संतांची भूमी आहे. संजय राऊत ही सुलतानांची भूमी नाही, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि त्यामुळे इथे शक्तिपीठ आहेत, इथं तीर्थस्थान आहेत. इथे त्या तीर्थस्थान आणि शक्तिपीठांवरच्या ध्वनिक्षेपकाला किंवा साऊंड सिस्टीमला केवळ तुम्हाला मस्जिदवरचे काढायला लागले अनधिकृत भोंगे म्हणून नख लावू नका. हा तुमचा सुलतानी प्रदेश नाही, हा संतांचा प्रदेश आहे. राज ठाकरे यांनी काल म्हटलं की जोपर्यंत मशिदीवरचे अनधिकृत भोंगे काढले जात नाही तोपर्यंत मनसेचं आंदोलन सुरू राहील. सुप्रीम कोर्टाचा आदेश हा पाळला गेलाच पाहिजे. तो महाराष्ट्र सरकारलाही पाळावा लागेल, तो सगळ्यांनाच पाळावा लागेल. पण अशा पद्धतीने अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करण्याची हिंमत, ताकद, कौशल्य आणि न्याय या देशात देणारा एकमेव नेता भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री योगी यांच्या रूपाने आम्ही पाहिला. आशिषजी, काल मनसेचं जे आंदोलन झालं, तुमचं काय मत आहे की आंदोलनाला प्रतिसाद मिळाला, यशस्वी ठरलं की अन्य काही तुमची? मला असं वाटतं त्यावर मी भाष्य आज टाळतो, कारण मला अजून आंदोलनं बघायची आहेत. धन्यवाद.